तर मित्रांनो, नदीला पाणी बघा किती वाढलं आहे ते. मगाशी पाऊस जोरात पडला त्यामुळे पाणी वाढलेलं आहे. तर आता आपण चाललेलो आहे आपल्या मामाच्या गावी, म्हणजे मम्मीच्या गावी. गणपती बाप्पाच्या पायाकडून येऊ, कारण का संध्याकाळी आपल्याला विसर्जनला पण यायचं आहे. 1.5 दिवसाचं गणपती विसर्जन करायचे आहे. आपल्या वाडीमध्ये 1.5 दिवसाचं गणपती बसतं. तर बघू, येऊ संध्याकाळी. चला आता निघतो. तर मम्मीच्या मामाचं गाव आहे दाभोळे, तिथंच आहे जवळ. तर बाईकवरून चालले. तर चला. तर मित्रांनो, मामाच्या गावी आलेलो आहे आणि इकडे बघू शकता मामाचं घर. तर मित्रांनो, मामाच्या गावी काही जास्त वेळ थांबलो नाही. लगेचच गणपती बाप्पाच्या पाया वगैरे पडून आम्ही निघालो बैलगाडा शर्यत बघायला. कारण का आता गावी आलो आहे तर म्हटलं बैलगाडा शर्यत बघूनच जाऊ. तर खूप मजा आली बैलगाड्याला. तर जास्त काय बघायला भेटलं नाही, पण थोडक्यात काहीतरी दाखवतो तुम्हाला. तर चला. वाकडे जाऊन बैलचा फिरणार नाही. चला. हे काय करणार पाहिजे. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं विसर्जन वगैरे झालेलं आणि घरी येऊन आंघोळ वगैरे केली आणि आता आलेलो टाळ वगैरे घ्यायला. त्यांच्या घरी दुपारी आरतीला गेलेलो ना, तेव्हा तिथं ठेवलेले ते आणायला गेलेलो. आता सर्व आरतीला येतील आपल्या इथे. तर आता आरतीला जायचे. तर थोडं सर्व आरती करण्यासाठी येतील. तर भेटू थोड्या वेळात. चला. तर मित्रांनो, रात्रीच्या आता 11:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे भजनाला. तर चला, दिवसभर काही जास्त ब्लॉग नाही केला. तर आता बघूया किती मिनटाचा ब्लॉग होते. 5-6 मिनटाचाच ब्लॉग होईल, तो टाकून देऊ, अपलोड करू.
देखोनिया तुझा रूपाचा आकार देखोनिया तुझा